ठाणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी शत्रुघ्न पाटील यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानंतर अनेर डॅम परिसरामध्ये प्रतिबंधित गांजाच्या लागवडीवरती मोठी कारवाई केली आहे। 5 ऑक्टोबरला पोलिसांनी राजपत्रित अधिकारी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, शासकीय पंच, फॉरेन्सिक पथक तसंच अंमलदार यांच्या उपस्थितीमध्ये छापेमारी केली आहे आणि ह्या छाप्यामध्ये अनेर डॅमच्या लगत सुमारे 3 एकर वन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळली आहे। या ठिकाणी 2718 किलो वजनाचे सुमारे 54,36,000 रुपयांचे गांजाची झाडं आढळली आहेत। पंचांसमक्ष जप्तही केलेत। ही जमीन महेंद्र दला पावरा यांच्या नावावरती आणि आरोपी फरार आहे। या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल पाटील हे करतायत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। ठाणे पोलिसांच्या ह्या धाडसी कारवाईचं परिसरातनं कौतुक केलं जात आहे। मी API शत्रुघ्न पाटील, ठाणे पोलीस स्टेशन। आम्हाला दिनांक 5/10/2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की अनेर डॅम परिसरात अवैध गांजा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे। त्या ठिकाणी कारवाई करण्याकामी आम्ही राजपत्रित अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे, शिपूर तालुका पोलीस स्टेशन, तसेच 2 सरकारी पंच, वजन काटाधारक, त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग लेबलिंगचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह, अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले। त्या ठिकाणी आम्ही 2 पंचांसमक्ष छापा कारवाई केली। त्या ठिकाणी कारवाई केली। सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाचारण केलेली होती। त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण 3 एकर होती आणि अंदाजे 3 एकर होती। सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असता महेंद्र दला पावरा, राहणार बिस्टन, खरगोन, MP, मूळ राहणार अनेर डॅम इथे राहत होतो। सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली 2 पंचांसमक्ष। तर आम्ही त्या ठिकाणी साधारण 2718 किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजन काटा, सिलिंग लॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंचनामा करून पोलीस स्टेशन आणले। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर, तसेच DYSP शिपूर विभाग श्री गोसावी सर आणि यांच्या मार्गदर्शनाने केलेले आहे। सदरचा पुण्याचा तपास हे PSI हर्षल पाटील पुढे तपास करीत आहे।